जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आहे 23 फेब्रुवारी आणि काही अत्यंत महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये, ज्याचा भारताच्या सुरक्षेवरती परिणाम होतो. पण एवढं नक्की की भारताची सुरक्षा ही अत्यंत मजबूत आहे, याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको. आपल्याला आठवत असेल की 3-4 दिवसापूर्वी फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर मॅक्रॉन हे भारतात आले होते आणि ते मरीन ड्राईव्ह जे मुंबईमध्ये आहेत तिथे ते सकाळच्या वेळेला पळण्याकरता गेले होते. आणि अशा प्रकारे जॉगिंग करणं किंवा रनिंग करणं ते पॅरिसमध्ये करू शकत नाहीत, परंतु ते भारतात करू शकले. याच्यावरनं देश किती सुरक्षित आहे याची आपल्याला कल्पना यावी. सर्वात पहिले आनंदाची बातमी काश्मीरमधून आहे. काश्मीरमध्ये गेल्या 3 दिवसामध्ये आपण लष्कर ए तोयबाच्या 7 दहशतवाद्यांना मारलेलं आहे. आणि चांगली बाब अशी आहे की यामध्ये आपला कुठलाही सैनिक जखमी झाला नाही किंवा त्याला वीरगती मिळाली नाही. तर आपण भारतीय सैन्याचं या शौर्यपूर्ण कारवाई करता कौतुकच करायला पाहिजे. आणि याचा परिणाम असा होतो की आता टुरिझमची जी संख्या आहे, टुरिस्टची जी संख्या आहे काश्मीरमध्ये ती वाढते आहे. आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि काश्मीरमध्ये टुरिस्टची संख्या अजून जास्त वाढणार आहे. याचं श्रेय भारतीय सैन्याला द्यायला पाहिजे. दुसरी बातमी अशी आहे की 7 दहशतवाद्यांना दिल्ली पोलीस इंटेलिजन्स ब्युरो आणि गुप्तहेर संघटनांनी त्यांना अरेस्ट केलं, कुठलंही दहशतवादी कृत्य करायच्या आधी. याकरता पोलीस इंटेलिजन्स एजन्सी, मग ते IB असो की रॉ असो की टेक्निकल इंटेलिजन्स असो, यांचं कौतुक करायला पाहिजे की कुठलाही दहशतवादी कृत्य व्हायच्या आधी आपण या लोकांना पकडलं तर त्याच्यामुळे नक्कीच देशाकरता फायदा आहे, याच्याविषयी काही डाऊट नको. कारण दहशतवादी कृत्य झाल्यानंतर पकडणं हे म्हणजे नुसतं पोस्ट इन्व्हेस्टिगेशन होतं, परंतु काही व्हायच्या आधी त्यांना मारणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. याच्याशिवाय नक्षलवादी किंवा माओवादी किंवा डावे दहशतवादी किंवा डावे उग्रवादी या स्तरावरती एक अत्यंत चांगली बातमी आहे की अनेक नक्षलवाद्यांचे जे मोठे नेते होते ते आता सरेंडर करतायत. आणि त्यांचा जो सर्वात सध्याचा जो मोठा नेता आहे की जो नक्षल मुवमेंटचा सर्वात सिनियर मोस्ट अधिकारी आहे, त्यांनी तेलंगणा पोलीसच्या समोर सरेंडर केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर अनेक फंक्शनरींनी सरेंडर केलेलं आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांची किंवा माओवाद्यांची जी संख्या आहे ही कमी कमी होते आहे आणि त्यामुळे त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी होतो आहे. आणि आपण 31 मार्च पर्यंत माओवाद संपवू, याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. आणि तसं झालं तर देशाला प्रचंड फायदा होईल की या भागामध्ये जे आपले नॅचरल रिसोर्सेस आहे, मग ते रेअर अर्थ असो की कोळसा असो की इतर, त्याचा आपण वापर करू शकू. आणि जास्त महत्वाचं, या भागामध्ये जी डेव्हलपमेंट माओवाद्यांमुळे सगळी थांबलेली होती ती पुन्हा सुरू होऊ शकेल. आणि त्यामुळे छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओरिसा याचा जो भाग आहे जिथे डेव्हलपमेंट होत नव्हती, आणि यामध्येच महाराष्ट्राचा जो गडचिरोलीचा जो वरचा भाग आहे, जो छत्तीसगडच्या बॉर्डरला लागून आहे, तिथे आता डेव्हलपमेंट चांगली होईल आणि तिथल्या आदिवासींचं जे जीवन आहे हे चांगलं होईल. आणि हे सगळं जर नक्षलवाद्यांना आपण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये पूर्णपणे नष्ट केलं तर हा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. आणि याकरता महाराष्ट्राचे पोलीसमध्ये जे खास तर जे C60 कमांडोज आहेत, यांचं कौतुकच करायला पाहिजे की ते अतिशय शूरपणे शस्त्रधारी माओवाद्यांचा मुकाबला हा करत आहेत. आणि आशा करूया की पूर्ण यश त्यांना येणाऱ्या काही महिन्यामध्ये मिळेल. त्याच्याशिवाय नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संबंधामध्ये. पण आपल्याला महत्वाचा आहे, कारण पाकिस्तान हा आपला नंबर 2चा शत्रू आहे. नंबर 1 अर्थातच चीन आहे. तर पाकिस्तानला सध्या अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेला एक स्वतंत्रता गट ज्याचं नाव आहे तेहरीक तालिबान पाकिस्तान, त्यांना खूप त्रास देतो आहे. आणि गेल्या काही महिन्यामध्ये
त्यांचे हल्ले हे पाकिस्तानी सैन्यावरती खूपच वाढलेले आहेत आणि यामुळे पाकिस्तानी सैन्याचं खूप नुकसान होतं आहे आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे जे संबंध आहे अगदी रसातळाला गेले आहेत. परंतु पाकिस्तानी सैन्याचं नुकसान होतं आहे आणि याच्यामध्ये आपण न्यूजमध्ये बघितलं असेल की 7 पाकिस्तानी सैनिकांना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे जे स्वतंत्रता सेनानी आहेत त्यांनी त्यांना पकडलेलं आहे आणि हे पाकिस्तानी गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करत होते की आम्हाला सोडवा. तर म्हणून सध्या पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये हवाई दलाच्या मदतीने, तोफखान्याच्या मदतीने, मिसाईल्सच्या मदतीने, ड्रोन्सच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये जिथे जिथे तेहरीक तालिबानचे बेसेस आहेत त्यांच्यावरती हल्ला करत आहे. पण लक्षात असावं की या हल्ल्यामध्ये कोलॅटरल डॅमेज म्हणजे इतरच माणसं जास्त मारली जातात. याच्यामध्ये अनेक बायका, अनेक लहान मुलं सुद्धा मारली गेली. कारण पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही म्हणजे निरपराध नागरिकांवरती हल्ले करतो आहे आणि क्लेम करतो आहे की आम्ही जे तेहरीक तालिबान पाकिस्तानचे जे लोक आहेत त्यांना मारतो आहे. पण तसं नाही, खरं टीटीपी काही मारलं जात नाहीये. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे लोक मारले जात नाहीयेत, मारले जात आहेत आजूबाजूला राहणारे इतर रहिवासी जे क्रॉस फायर मध्ये पकडले आहे. तर यामुळे अफगाणिस्तान आणि तेहरीक तालिबान पाकिस्तान म्हणजे अजून जास्त हल्ले करेल पाकिस्तानवरती, याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. याच्याशिवाय जो नेक्स्ट मुद्दा आहे तो आहे बांगलादेशी घुसखोरीचा आणि बांगलादेशमध्ये जे सरकार आलं आहे त्यांचा. भारताचं नशीब चांगलं आहे आणि आता एक असं सरकार बांगलादेशमध्ये आलेलं आहे की जे त्यातल्या त्यात भारताच्या बाजूनी आहे. खरं म्हटलं तर अवामी लीग जर जिंकलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. परंतु अवामी लीगच्या ज्या हसीना आहेत त्यांना या इलेक्शनमध्ये भागच घेऊ दिला नाही. परंतु जे आता जिंकले आहेत ते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे जे आहेत ते जिंकलेले आहेत आणि त्यांनी जी स्टेटमेंट केलेली आहेत त्यांनी ती भारताच्या बाजूने केली आहेत. ते भारताशी संबंध सुधारणार आहे नंबर 1. दुसरा, ते हसीनाविषयी काही बोलायला तयार नाहीयेत आणि त्यांना त्यांचं लक्ष जे आहे ते फक्त आर्थिक प्रगतीवरती केंद्रित ठेवायचं आहे. याच्यामुळे मोहम्मद युनूस जे बांगलादेशचे जे राष्ट्रपती होते आणि ज्यांच्या काळामध्ये फारच आपल्याला त्रास होत होता, ते भारत विरोधी सारखी स्टेटमेंट करत होती, तर त्यांची आता हकालपट्टी झालेली आहे आणि एक फ्रेंडली सरकार बांगलादेशमध्ये राज्यकारभार करण्याकरता पुढे आलेलं आहे. याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आहे पश्चिम बंगालच्या बाबतीत. पश्चिम बंगालमध्ये आता व्होटर्स लिस्ट जी आहे ती आता त्याच्यावरती इलेक्शन कमिशनचं चेकिंग सुरू आहे. त्याला SIR असं म्हटलं जातं आणि यामध्ये 45 लाखाहून जास्त संशयास्पद मतदान करणारे हे त्यामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे ते व्होटर्स हे फेक असू शकतील अशा प्रकारच्या बातम्या आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की वेस्ट बेंगॉलची जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक बांगलादेशमधून येऊन मतदान करतात भारतामध्ये आणि मतदान झालं की परत जातात. तर आता हे असे जे बांगलादेशी वोटर्स आहेत त्यांना पकडण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. आपल्याला आठवत असेल तर जवळजवळ 60 लाख वोटर्स बिहारमध्ये फेक होते. त्याच्याशिवाय आता जी अनेक ठिकाणीची इलेक्शन झाली त्यामध्ये जे लोक ज्यांचा मृत्यू झाला यांची नावं काढलेली नव्हती, त्यांच्या नावाने फेक मतदान व्हायचं. इतर बांगलादेशी मोठ्या प्रमाणात वोट करत होते. एक बांगलादेशी 2-2, 3-3 ठिकाणी वोट करत होता. परंतु आता सरकारचा प्रयत्न चाललेला आहे की वोटर्स कार्ड म्हणजे वोटर्स आयडेंटिटी कार्ड आणि जर आधार कार्ड आपल्याला लिंकअप करता आलं तर आपल्याला खोटे बांगलादेशी म्हणजे जे जे खोटे मतदार आहेत ते पकडण्यामध्ये यश मिळेल. तर आता SIR मुळे मतदानाची जी यादी आहे ती पुष्कळशी साफ होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे अमेरिका आणि अमेरिका इराणवरती हल्ला करेल. आपल्याकडे काही विशेषज्ञ आहेत, विशेषज्ञ आहेत
की जे म्हणतात की अमेरिकेचा हल्ला होणार आहे, होणार आहे, होणार आहे. म्हणजे जसं ती इसाप नीतीमध्ये एक गोष्ट आहे की लांडगा आला, लांडगा आला, लांडगा आला. अमेरिका, मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा म्हणतो, सध्या अमेरिका हे इराणवरती दबाव टाकतं आहे की तुम्ही पुढच्या 7 दिवसात न्यूक्लिअर रिसर्च करणार नाही आणि अणुबॉम्ब बनवणार नाही, याकरता तयार व्हा. आणि त्याकरता दबाव टाकण्याकरता अमेरिकेने आपलं मोठं आरमार, आपली मोठी जहाजं, आपली विमानं, ज्याच्यामध्ये काही विमानं जी आहेत ती रेकी करणारी आहेत, काही फायटर बॉम्बर्स आहेत, काही बॉम्बर्स आहेत, काही लक्ष ठेवणारी आहेत, काही इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स करणारी विमानं आहेत. तर त्यांनी आपलं अतिशय मोठ्या सैन्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं आहे इराणमध्ये. आणि जर इराणने ऐकलं नाही तर त्यांच्यावरती हल्ला करण्याकरता, पण मी पुन्हा सांगतो, हा एक त्यांच्यावरती मानसिक दबाव टाकला जातो आहे. उगीच विनाकारण काही घाबरण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला आपलेच तज्ज्ञ अनेक वेळा घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे सगळीकडे हाहाकार माजेल वगैरे वगैरे. तसं काही होणार नाही. इराण ज्या भागात आहे तिथे गल्फ ऑफ होर्मुझ आहे, तिथून काही प्रमाणामध्ये आपलं तेल जरूर येतं, परंतु आपल्याकडे तेलाचे आपलं 85% तेल हे भारताच्या बाहेरून येतं, याची आपल्याला तर कल्पना असेलच. परंतु आपल्याकडे तेलाचा जो जो 62 दिवसाचं स्टॉकिंग आहे आणि आपल्याकडे तेलाचे विविध सोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आता व्हेनेझुएला सुद्धा ऍड होईल. आणि एवढंच नाही, तर आपण सर्व युरोपला डिझेल आणि पेट्रोल पुरवतो आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्या जनतेला लागणाऱ्या तेलाचा स्टॉक हा भरपूर आहे. तर याच्यामुळे इराणचं जरी युद्ध झालं तरी आपल्याला काही फारसा फरक पडणार नाही. आता जो पुढचा मुद्दा जो आहे तो आहे सायबर सिक्युरिटी विषयी. सायबर सिक्युरिटी, आता आपल्याला कल्पना असेल की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात नावाचं एक वन्स अ मंथ असा कार्यक्रम होतो रेडिओवरती. तर त्याच्यामध्ये त्यांनी सायबर सिक्युरिटी विषयी खूप काही काही त्यांनी बोललेलं आहे. ते म्हणतात की सायबर सिक्युरिटी हा देशाच्या समोर असलेलं एक अतिशय मोठं आव्हान आहे. कारण काय की जे स्पॅम कॉल ज्याला म्हटलं जातं, 4,000 कोटीहून जास्त स्पॅम कॉल भारतामध्ये येतात. तर त्याकरता ट्रू कॉलर आयडेंटिटी लावणं हे महत्वाचं आहे. भारत सरकारने एक ऍप तयार केलेलं आहे. आपण जर ते ऍप जर आपल्या मोबाईलवरती जर डाउनलोड केलं तर आपल्याला कुठलाही क्रिमिनलनी जर कॉल करायचा प्रयत्न केला तर आपल्याला पटकन ते कळतं. आणि म्हणजे क्रिमिनल असो, सायबर क्रिमिनल असो की सायबर क्रूक असो की बाहेरचे कोणी सायबर हल्ला करणारे असो, आपल्या मोबाईलला जो कुठल्याही प्रकारचा धोका असेल आणि जो मोठ्या प्रमाणात असतो, तर तो हे जे ऍप आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, याच्यामुळे तुमचं मोबाईल सेफ राहील. कारण मोबाईलचा वापर आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो, इव्हन आर्थिक पेमेंट करण्याकरता. तर हे सरकारचं जे ऍप आहे ट्रू कॉलर आयडेंटिटी वगैरे, त्याचा वापर जरूर करा आणि सायबर दृष्टीने सुरक्षित राहा, हे महत्वाचं आहे. आणि याच्याशिवाय 2 महत्वाचे मुद्दे ज्यामध्ये राष्ट्रहितामुळे आपण 2 महत्वाचे करार केले नाहीत इतर राष्ट्रांशी, खास तर फ्रान्सशी आणि जर्मनीशी. त्याच्याविषयी 2 मिनिटे मी बोलणार आहे. फ्रान्सचा राफेल 114 राफेल फ्रान्स आणि भारत एकत्र बनवणार होते भारतामध्ये. तर तो डील मॅक्रॉन, फ्रान्सचे प्राईम मिनिस्टर इथे असताना झाला नाही. आणि याचं मुख्य कारण आहे की या विमानाचा जो सोर्स कोड असतो की ज्याच्यामुळे आपण त्या विमानावरती कुठल्याही प्रकारची शस्त्र लावू शकतो, तर ते द्यायला फ्रान्स तयार नव्हतं. कारण त्यांच्या दृष्टीने ते क्लासिफाईड म्हणजे गोपनीय असतं. पण भारताने सांगितलं आहे की बिना सोर्स कोडचं आम्ही राफेल विमानं घेणार नाही. कारण अचानक लढाईच्या वेळेला तुम्ही सोर्स कोडचा वापर करून जर आमची विमानं बंद पाडली तर आम्हाला हे धोकेदायक होईल. तर म्हणून सोर्स कोड हा आमच्याकडे असायलाच पाहिजे. तर याच्यामुळे आता या वाटाघाटी सुरू आहेत. आणि राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट आहे की होऊ शकतं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये यावरती सोल्युशन फाइंड आउट केलं जाईल
सोर्स कोड आपल्याला दिला जाईल आणि राफेलचा जो करार आहे तो पूर्ण होईल. आणि तसं झालं तर आपली जी एअरफोर्सची जी ताकद आहे ती वाढेल. आणि आजच एक थोडीशी वाईट बातमी होती, ती म्हणजे अशी की आपलं लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आहे, त्याच्या 2 स्क्वॉड्रन्स आज भारतीय हवाई दलामध्ये आहे. तर त्याच्यामधलं एक जे तेजस विमान आहे ते धावपट्टीवरती उतरताना त्याचा ब्रेक लागला नाही आणि ते धावपट्टीच्या पुढे गेलं आणि त्याच्यामुळे एक मोठा ऍक्सिडेंट झाला. नशिबाने यामध्ये पायलटला काही नुकसान झालं नाही. पायलटला इजेक्ट करता आलं, म्हणजे त्याला बाहेर येता आलं. परंतु विमान हे पूर्णपणे राईट ऑफ झालेलं आहे. तर म्हणजे हा तेजसचा तिसरा ऍक्सिडेंट आहे. एक झाला होता राजस्थानमध्ये काही वर्षापूर्वी, दुसरा झाला होता आपल्याला आठवत असेल की युएई मध्ये एअर शो होत होता, त्यावेळेला हवाई कसरती होत होत्या. तर त्यावेळेला एका कसरतीमध्ये आपलं विमान खाली कोसळलं, ज्यामध्ये जो पायलट होता तो पण दुर्दैवाने गेला. आणि आता हे तिसरं आहे. तर याच्यामुळे आपली जी विमानं आहेत ही सगळी आता जमिनीवरती खालती आणण्यात आलेली आहेत. आणि म्हणजे मी फक्त तेजस विषयीच बोलतो आहे. जी आपल्याकडे 34 विमानं आहेत, म्हणजे 2 स्क्वॉड्रन, आणि त्यांचे पुन्हा एकदा चेकिंग होईल आणि पुन्हा एकदा कन्फर्म केलं जाईल की बाकीच्या विमानामध्ये जो दोष ऍक्सिडेंट झालेल्या विमानामध्ये होता तो त्यामध्ये नसेल. शेवटचा मुद्दा जो माझा आजचा आहे, ज्याच्याशी मी थोडंसं पहिले पण बोललो होतो, ते म्हणजे AI समिट. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक मोठी समिट भारतात झाली. आता ही समिट, अशा प्रकारच्या समिट दर 2 वर्ष झाले किंवा 1 वर्ष झालं की अमेरिकेत होतात, युरोपमध्ये होतात. पण भारतामध्ये वेगळं काय होतं? तर 2 महत्वाच्या गोष्टी भारताच्या समिटमध्ये झाल्या. नंबर 1, हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जे अतिशय एक महत्वाचं तंत्रज्ञान आहे, जे मानव जातीच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणू शकतं, तर हे तंत्रज्ञान आपण भारताच्या सामान्य जनतेच्या हिताकरता वापरणार आहोत. याचा अर्थ काय? याचा वापर आपण आपले जे शेतकरी आहेत त्यांच्याकरता करणार आहोत. शेतकऱ्यांनी कुठलं पीक घ्यायचं, किती खत घालायचं, नेमकं यावेळेला कुठलं पीक लावायचं, म्हणजे शेतकऱ्यांना लागणारी सगळी माहिती AIच्या मदतीने शेतकऱ्यांना दिली जाईल. त्यांना प्रॉपर ऍडवाइस दिला जाईल, ज्यामुळे त्यांचं जे पिकाचं उत्पन्न असतं ते वाढेल आणि त्यांचं इन्कम पण वाढेल. हे झालं शेतकऱ्यांकरता. याशिवाय आपला जो कॉमर्स जो आहे, म्हणजे आपले व्यापारी आहेत, ग्राहक आहेत, त्यांच्याकरता सुद्धा आपण याचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल. आणि याच्याशिवाय आपण जे आपली म्हणजे सामान्य जनतेला जी सेवा मिळते सरकारकडून, तर त्याच्यामध्ये अजून जास्त इम्प्रूव्हमेंट होणार आहे. सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची सर्व्हिसेस मिळतात, ज्याला आपण ईज ऑफ लिव्हिंग, म्हणजे सामान्य माणसाचं जीवन हे जास्त चांगलं करणं, हे सगळं केलं जाईल. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, या सगळ्यांविषयी बोलायला वेळ नाही. पण एक पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल की सामान्य लोकांच्या जीवनामध्ये मोठा फरक पडला आहे. काही फरक तर आता सुद्धा पडलेला आहे. तर आपल्याला कल्पना आहे की ज्या सबसिडीज गव्हर्नमेंटकडनं मिळतात, तर त्या आता डायरेक्टली जनधन अकाउंट मध्ये डायरेक्टली जातात. तर त्यामुळे मध्ये कुठलाही भ्रष्टाचार नसतो. बाय अँड लार्ज सगळ्या सबसिडीज बरोबर अकाउंट मध्ये पोहोचतात. तर अशा प्रकारच्या अनेक क्रांतिकारक पावले AIच्या मधून म्हणजे उचलली जातील, यामुळे सामान्य माणसाचं जीवन हे चांगलं होईल. आणि एवढंच नव्हे, तर आपण विकसित भारत 2047 मध्ये त्या दिशेने जाण्याचा प्रवास करतो आहे, ज्या वेळेला भारतातली गरिबी ही पूर्णपणे संपलेली असेल, भारत एक प्रगत राष्ट्र बनलं असेल, भारत एक मजबूत, ताकदवान आणि एक श्रीमंत राष्ट्र बनलेलं असेल. त्या दृष्टीने जो प्रवास आहे तो आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने, AIच्या मदतीने आणि अर्थात लोकांच्या मदतीने आपण नक्कीच सुरू केलेला आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढेल, आपलं शेती उत्पादन वाढेल, आपलं व्यापारी उत्पादन वाढेल, यामुळे सामान्य जनतेला प्रचंड फायदा होईल. मी इथेच थांबतो. जय हिंद.